नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणातला वृत्तविचार हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. वृत्तविचाराअंतर्गत सगळ्यात पहिला आपल्याला मुद्दा उपस्थित होतो तो गद्य आणि पद्यातला फरक. गद्य म्हणजे मनातील स्वाभाविक बोलणं, तर पद्य म्हणजे विचारांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करून सुरावर म्हणणं म्हणजे पद्य. उदाहरणार्थ, ज्याचे कर्म जसे तसे त्याला फळ मिळते असं वाक्य आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते गद्याचं उदाहरण होतं. पण जेव्हा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती पद्यरचना होय. पद्यरचना ही 3 पद्धतींनी दाखवली जाते. छंद, जाती आणि वृत्त या तिघांमधला फरक हा की छंदात अक्षर संख्येचं बंधन आहे, जातीत मात्रा संख्येचं बंधन आहे, तर वृत्त हे लघुगुरूंनी बनलेलं आहे. मग लघुगुरू या संकल्पना नेमक्या काय आहेत हे आपण समजून घेऊ. इथे आपल्याला एक तक्ता दिसेल. या तक्त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली दिसतील. आता ती उदाहरणं आपण आधी समजून घेऊयात. अक्षर, ऱ्हस्व अक्षरे, दीर्घ अक्षरे. ऱ्हस्व अक्षरे म्हणजेच लघु, तर दीर्घ अक्षरे म्हणजेच गुरु. अक्षरांमध्ये ऱ्हस्व अक्षरं कुठली तर अ, ई, उ आणि रू. तर आ, दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, औ हे दीर्घ स्वर आहेत. स्वरयुक्त अक्षरांमध्ये क, की, कु, कृ. तर गुरु अक्षरांमध्ये का, की, कु, के, को, कौ. संकेत खूण आपल्याला फार लक्षात ठेवावी लागते. लघुसाठी आहे अर्धचंद्र म्हणजेच इंग्रजी अल्फाबेटिक अक्षरांमधलं यू अक्षर. तर आडवी रेघ म्हणजे गुरु. मात्रा संकेत 1 मात्रा लघुला, 2 मात्रा गुरुला. गण म्हणजे काय? 3 अक्षरांचा जो गट होतो त्यालाच आपण गण असं म्हणतो. या संकल्पना वृत्ताच्या बाबतीमधल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यात जो कालावधी लागतो त्यास मात्रा असं म्हणतात. पद्यचरणातील अक्षरांचा लघुगुरू क्रम मांडून वृत्तीचं लक्षण ठरवताना त्यातील 3 अक्षरांचा एक एक गट करून तो मांडण्याची पद्धत म्हणजेच गण होय. आपण कवितेत जिथे थांबतो, पॉज घेतो, विराम घेतो त्याला यतिस्थान किंवा यती असे म्हणतात. फार महत्त्वाच्या एका सूत्रात सर्व गणांची लक्षणं एकत्र गुंफलेली आहेत आणि ते सूत्र म्हणजेच य, मा, ता, रा, ज, भा, न, स, ल, ग. य, मा, ता, रा, ज, भा, न, स, ल, ग ह्या एकाच सूत्रात सगळ्याच गणांची लक्षणं एकत्र गुंफलेली आढळतात. आता हे जे सूत्र आहे आणि जी अक्षर आहेत तीही आपल्याला पाठ करावी लागतात. उदाहरणार्थ, आरंभीचं अक्षर लघु असेल तर तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे यमाचा. लघु, गुरु, गुरु अशा त्याच्या खुणा, आद्य लघु. मधलं अक्षर लघु आहे, मला लक्षात ठेवायचं आहे राधिका म्हणजेच कसं येणार गुरु, लघु, गुरु. शेवटचं अक्षर लघु ता, रा, प. गुरु, गुरु, लघु, अंत्य लघु. प्रत्येक अक्षर लघु, सर्व लघु शब्द लक्षात ठेवाल न, म, न. लघु, लघु, लघु. त्यानंतर आरंभीचं अक्षर गुरु भास्कर, गुरु, लघु, लघु, आद्य गुरु. मधलं अक्षर गुरु ज, ना, स. गुरु, लघु, लघु, गुरु, लघु. त्यानंतर
शेवटचं अक्षर गुरु स म रा. एकदा का थोडक्यात मी सोप्पं करून तुम्हाला हे सांगू शकते. सिंगल अक्षर असेल तर ते आपण लघु मानतो आणि त्याला काना मात्रा वेलांटी असेल तर ते गुरु. त्यातही ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर आपण बघून घेतले. हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल. हा आणि हा जो आहे तेवढं तुम्हाला लक्षात ठेवणं अपरिहार्य आहे प्रत्येकाचं, आद्य लघु अंत्य लघु. ठीक आहे. हे पाठ झाल्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. यातील प्रत्येक 3 अक्षरांचे पुढील प्रमाणे 8 गण पडतात ते आपण पाठ करू. काही नियम आहेत. गणात शेवटी जर अक्षर आलं तर ते गुरु मानावं. लघु अक्षराच्या पुढे जोडाक्षर आलं व त्याचा आघात जर लघु चुकून स्वरावर होत असेल तर ते लघुस्वर दीर्घ मानावा. उदाहरणार्थ पुस्तक हा शब्द आपण ठेवलेला आहे. जर अनुस्वार व इतर वर आल्यास तर स्वरावर अनुस्वार असेल तर तो गुरु मानावा, जसं नंतर. त्याचबरोबर जर विसर्गयुक्त स्वराला एखादा आलेला असेल स्वर तो दीर्घ मानावा, दुःखी. जर काव्यपंक्तीच्या अखेरीस लघुपर्यंत अक्षर आलं तर ते दीर्घ उच्चारलं जातं, ते गुरु मानावं. शेवटी लघ अक्षरं राहिली तर लघु गुरु करावेत. आता फार महत्त्वाचा आपण एक चार्ट बघणार आहोत. ज्या चार्टच्या आधारे जर आपण वृत्तपाठ केली तर ती निश्चितच सोपी जाते. मी इथे कॉलम्स केलेले आहेत. वृत्ताचं नाव, त्यानंतर अक्षरसंख्या, त्यानंतर यतिस्थान आणि प्रसिद्ध उदाहरण. परीक्षेच्या दृष्टिकोनातून वृत्ताचं नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अक्षरसंख्येवरून वृत्त ओळखायला येतं, गणावरून वृत्त ओळखायला येतं. यतिस्थान कधीकधी वृत्ताचं विचारलं जातं. प्रसिद्ध उदाहरणावरून सुद्धा आपल्याला वृत्त ओळखायला येतात. पहिलं वृत्त आहे अक्षरगण वृत्तांमधलं इंद्रवज्रा. त्याची अक्षरसंख्या 11, त्याचे गण त त ज ज ग ग. 5व्या अक्षरावर यती. त्याचं एक उदाहरण आहे अन्याय कोठे दिसता परी ते त्या इंद्रवज्रासही लाजविते. हा तक्ता व्यवस्थित पाठ करा. 5 ते 6 प्रश्न यात कव्हर होतात. दुसरं वृत्त आहे उपेंद्रवज्रा. अर्थातच त्याची अक्षरं आहेत 11, ज त ज ग ग. तुम्ही बघा इंद्रवज्रा त त ज ग ज ज ग ग आणि इथे ज त ज ग ग. 5व्या अक्षरावरच यती आहे. घरी बसून इतर भूमी सेवा भया सखा याच असे न सेवा. असं उपेंद्रवज्राचं उदाहरण आहे. त्यानंतर येतं उपजाती. 11च अक्षरं. उपजाती हे काय आहे सांगते तुम्हाला. इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा यांचं जेव्हा मिश्रण होतं, जेव्हा संकर होतो त्यावेळेला ते उपजाती या प्रकारात येतं. पहिला चरण त त ज ज ग ग असतो, तर दुसरा चरण याचा ज त ज ग ग असा असतो. लक्षात ठेवा. पहिला चरण त त ज ग ग आणि दुसरा चरण ज त ज ग ग. ह्याचं उदाहरण हा जाती विध्वंसन काल आला समानतेच्या भवा ध्वजला. फार सोपं आणि छान वृत्त अर्थात भुजंग प्रयात. अक्षरसंख्या 12, गण य य य य. यातील 6व्या अक्षरावर. फार महत्त्वाचं मनाचे श्लोक सगळेच्या सगळे भुजंग प्रयात या वृत्तातले आहेत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. पुढचं वृत्त आहे द्रुत विलंबित. अक्षरसंख्या 12, गण न भ भ र. यती शेवटच्या चरणाच्या शेवटी. उदाहरण कवडसा पडता न करी मजा. पुढचं वृत्त वसंत तिलका. महत्त्वाचं वृत्त. अक्षरसंख्या 14, गण त भ ज ज ग ग. यती स्थान 8व्या अक्षरावर. फार फेमस उदाहरण आरक्त होय फुलनी प्रणयी पलाश फेकी रसाल तरीही मधुगंध पाश. ऐकून ये तुझं पिकस्वर मंजुळे का वृत्ती वसंत तिलका न तुझी खुले का. आपण बघितलं इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, उपजाती, भुजंग प्रया, द्रुत विलंबित, वसंत तिलका. आता आपण पुढे स्विच होतोय
पुढचं वृत्त आहे मालिनी, अक्षर संख्या आहे 15. गण न न म य य, यती 8व्या अक्षरावर. उदाहरण पखरण बघ घाली भुवरी पारिजात, परिमल उधळी हा सोन चाफा दिशात. असं हे उदाहरण आहे मालिनीचं. त्यानंतर येतं शिखरिणी वृत्त, अक्षर संख्या 17. य म न स भ ल ग हे गण आहेत. यतिस्थान 6व्या अक्षरावर 12व्या अक्षरावर. उदाहरण आहे महाराष्ट्र सृष्टी व विभव चतुर्मास मिरवी. पुढचं वृत्त मंदाक्रांता, अक्षर संख्या 17. म भ न त त ग ग, 4-6व्या अक्षरावर यतिस्थान. उदाहरण मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी. पुढचं वृत्त आहे पृथ्वी वृत्त, अक्षर संख्या 17. ज स ज स य ल ग गण आहेत. 8व्या अक्षरावर यतिस्थान आहे. आणि उदाहरण फार फेमस, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमती जा झडो, विषय सर्वथा नावडो. त्यानंतर हरिणी, 17 अक्षर. न स म र स ल ग, 6व्या आणि 10व्या अक्षरावर यतिस्थान. उदाहरण आहे दचकुनी बघे जो व्याधाला, जो सवत्स कोणी मृगी. फार महत्त्वाचं वृत्त शार्दूल विक्रीडित, अक्षर संख्या 19. म स ज स त त ग गण, यती 12व्या अक्षरावर. फार प्रसिद्ध उदाहरण आहे भाषा संस्कृती थोर एकच महाराष्ट्र तुझी देखरे, नाना धर्म असंख्य जाती असती. हे उदाहरण तुम्हाला माहितीचं आहे. तर अशा पद्धतीने मालिनी, शिखरिणी, मंदाक्रांता, पृथ्वी, हरिणी, शार्दूल विक्रीडित एकाच तक्त्यात सगळ्या गोष्टी मिळाल्या, पाठ करणं सोयीचं जातं. त्यानंतर आहे स्त्रग्धरा, अक्षर संख्या 21. गण म र भ न य य य, यतिस्थान 7वं 14वं अक्षर. उदाहरण ही का आकाशगंगा अवतरण न का, दिसती कान विची. इथे उदाहरण लिहिताना एकच ओळ दिली आहे. आपण पुस्तकांचा रेफरन्सेस घेऊन उरलेल्याही ओळी पाठ करू शकता आणि त्या केल्या तर निश्चितच फायदा होणार आहे. स्पष्टीकरण करून बघणं हे सुद्धा आपलं काम ठरतं. तक्ता हा तुमच्यासाठी मुद्दामून करण्यात आलेला आहे जो सोपा पडतो. सुमंदारमाला, अक्षर संख्या 23. आणि आपण इथे बघू शकता य य य य य य य ल ग असे सुमंदारमालेमध्ये आपल्याला यची संख्या दिसते. 7 य आणि ल ग 5व्या, 11 आणि 17व्या अक्षरावर येती आहे. उदाहरण मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न धर्मी आई असू. हे त्याचं उदाहरण आहे. मंदारमालेमध्ये जर तुम्ही बघितलं तर 7 त आहेत, 7 तकार, आणि सुमंदारमालेमध्ये 7 यकार आहेत. हे एक आपल्याला सोपं पडतं. अशा रीतीने आपण सगळी जी अक्षरगणवृत्त आहेत ती अशा जर तक्त्यामध्ये आपण पाठ केली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे. त्यानंतरचा प्रकार येतो तो आहे ओवी आणि अभंग. छंदांमधला हा प्रकार. ओवी आणि अभंग हे छंदात येतात. नामदेवांना अभंगाचा प्रणेता मानलं जातं, त्यांनी याला सुरुवात केली. फार महत्त्वाचं, संत तुकारामांच्या पोथ्या या इंद्रायणीत बुडवल्या तरी त्या अभंग राहिल्या आणि म्हणून त्यांची रचना ही अभंग. अभंग म्हणजे अखंड. अभंगाचा मोठा अभंग आणि लहान अभंग असे 2 प्रकार पडतात. मोठ्या अभंगात 4 चरण असतात. पहिले 3 चरण 6 अक्षरे, चौथा चरण 4 अक्षरे, दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाच्या शेवटी यमक साधलेलं असतं. तर लहान अभंगांमध्ये 2 चरण असतात. प्रत्येक तिथे चरणात 8 अक्षर आणि क्वचित पहिल्या चरणात 6 किंवा 7 अक्षरं, दुसऱ्या चरणात 9 किंवा 10 अक्षरं, दोन्ही चरणात यमक असतो. मोठ्या अभंगाचं उदाहरण जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निस्संदेह मनी सर्व काळ. लहान अभंगात जे जे बोले तैसा चाले, तो वहिले निवांत अंगी असोनी, जाणपण सदा सर्वदा तोलीन.
ओवी 4 चरण, 3 चरणांच्या शेवटी यमक. आधुनिक ओवी 3च चरणी असतात. चौथा चरण असेल तर 3.5 चरणी रचना असते. स्त्री ओवीचं बघायला गेली तर एक सुंदर ओवी आहे. घरासमोर मंदिर, त्याला सोन्याचा कळस, दारी शोभते तुळस, सखे बाई. अशा पद्धतीच्या काही ओव्या. आधुनिक ओवी. बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावुनी आज सकाळपासून. अनुष्टुभ. प्रत्येक चरणात 8 अक्षरं. प्रत्येक चरणातील 5व्या अक्षरावर स्वर लव असते, परंतु लघुगुरुक्रम निश्चित नाही, त्यामुळे अक्षर गुणवृत्त त्याला म्हणता येणार नाही, पूर्ण छंदही नाही. हा जो छंद आहे तो वाल्मिकी ऋषींच्या मुखातून प्रकट झाला आणि फार प्रसिद्ध असा प्रकार. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ, नेणता पडता झडता घेई उचलूनी कडेवर. आधुनिक काळात मराठी वाङ्मयात फार पुढे आलेला एक प्रकार मुक्त छंद, ज्याला इंग्रजीमध्ये फ्री वर्ज असं म्हटलं जातं. छंद मात्र अक्षरांचं कुठलंही बंधन नाही. छोटे छोटे चरण, उपचरण असतात. आणि नारायण सुर्वे यांची एक कविता 2 दिवस याचं उत्तम उदाहरण आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, 8 हिशोब करतो आहेत, डोईवर किती राहिलेत उन्हाळे 8, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, 9 भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. अशा पद्धतीने छंद आणि अक्षरगणवृत्त आपण बघून घेतली. आता अशाच पद्धतीने आपल्याला मात्रावृत्तांचा सुद्धा एक तक्ता बघायचा आहे आणि त्याद्वारे अभ्यास करायचा आहे, जेणेकरून हाही प्रकार आपल्याला निश्चित सोपा जाईल. तर तोही तक्ता आपण समजून घेऊया. मात्रावृत्त म्हणजे काय? ज्या कवितेच्या चरणात अक्षरांचं आणि गणांचं बंधन नसून केवळ मात्रांचेच बंधन असते त्याला मात्रावृत्त किंवा जाती म्हणतात. पदांचा समावेश मात्रावृत्तात होतो. मात्रा ह्या कटाव, फटके, भूपाळ्या आरती, अंगाई गीतं, पाळणे, शूरवीर कीर्ती, समरगीतं लावण्या इत्यादींमध्ये आपल्याला त्याचा समावेश दिसतो. फार महत्त्वाचं, 8 मात्रांच्या गटाला आपण पद्म असं म्हणतो. 6 मात्रांच्या गटाला भृंग, 6 पाय म्हणून. 4 किंवा 5 मात्रांच्या गटाला कवळलिंब. अनेक गट आहेत ज्याला आपण आवर्तन असं म्हणतो, मात्रांचे ग्रुप्स. चिन्ह आहेत 2 मात्रा प्लसचं साईन, 3 मात्रा अर्धचंद्र अधिकचं चिन्ह, 4 मात्रा आडवी रेख अधिकचं चिन्ह, 6 मात्रा 2 आडव्या रेघा आणि अधिकचं चिन्ह. सगळ्या चरणातील मात्रा सारख्या असल्या तर त्या समजाती आणि भिन्न असल्या तर त्याला विषम जाती असं आपण म्हणतो. आता इथे सुद्धा एक छान आपल्याला तक्ता बघायला मिळतोय, जो आपल्याला निश्चितच परीक्षेला कामाला येणार आहे. तर आपण त्या तक्त्याकडे वळूया. दिंडी. दिंडी हे वृत्ताचं नाव आहे. मात्रांची संख्या 19 आहे. मात्रांची विभागणी आपण बघायला गेलो तर ती 9 + 10 अशी आहे. फार प्रसिद्ध उदाहरण, घोष होता ज्ञानबा तुकाराम, रावळीची ही वाट सुखाराम, करी भक्ती चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला. पुढचं वृत्त आहे आर्या. मात्रा 30. विभागणी आपण बघायला गेलो तर 12-18. फार प्रसिद्ध उदाहरण, सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुक याची, ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंताची. पद्मावर्तनी समजाती. मात्रावृत्ते पादाकुलक 16 मात्रा, 8 + 8 अशी विभागणी. उदाहरण, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. उद्धव. मात्रा 14. विभागणी 2 + 8 + 4. उद्धवा शांतवन करजा, त्या गोकुलवासी जनांचे. त्यानंतरचं वृत्त बालानंद. 14 मात्रा, 8 + 6 अशी विभागणी. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. त्यानंतर भूपती वैभव. 22 मात्रा,
2 अधिक 8 अधिक 8 अधिक 4 अशी विभागणी. ते डोंगर सुंदर दूर दूरचे बाई, पाहिन गडे त्या हिरव्या हिरव्या राई. त्या विमल जलासह वळणे वळणे घेत, हिंडेन झऱ्यांच्या शीतल कुंजवनात. उदाहरण एक एक पाठ करून ठेवा. आपल्याला लक्षात येणं सोपं पडतं. मात्रा विभागणी किंवा मात्रांची संख्या हे पाठ करा. त्यानंतरचं वृत्त चंद्रकांत 26 मात्रा 8 8 8 2. चंद्रकांत राजाची कन्या तरुण रूपखाणी, पतिव्रता सद्गुणी शहाणी पती ही वाखाणी. सूर्यकांत 27 मात्रा 8 अधिक 8 अधिक 3 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 3. झाकळुनी जळगोड काळीमा, पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. साकी 28 मात्रा 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 4. प्रसिद्ध उदाहरण नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. त्यानंतर फटका 30 मात्रा 8 8 8 6. पुन्हा एकदा प्रसिद्ध उदाहरण बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गास सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. त्यानंतर पद्मावर्तनी अर्धसमजाती मात्रावृत्त अक्रूर 20 आणि 14. 20 आणि 14 म्हणजे काय? पहिल्या चरणात 20 मात्रा, दुसऱ्या चरणात 14 मात्रा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची कविता. ह्याचं उदाहरण नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. केशवकर्णी 27 आणि 16. पहिल्या चरणात 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 3 बरोबर 27 मात्रांची विभागणी आणि दुसऱ्या चरणात 5 अधिक 8 अधिक 3 बरोबर 16 अशी विभागणी. उदाहरण केशवकर्णी अद्भुत लीला, नारायण तो कसा, तयाचा सकल जनांवर ठसा. मुद्रिका मात्रावृत्त 21 आणि 27 कशी विभागणी आपण करू शकतो म्हणजे केलेली आहे. पहिल्या चरणात 10 अधिक 11 21 अशी विभागणी आहे, तर दुसऱ्या चरणात 14 अधिक 13 अशी विभागणी आहे. उदाहरण का उठता खाली बसा तरुण मंडळी, उपचार ठेविता काहा, समताच योग्य या स्थळी. पद्मावर्तीनी विषमजाती वृत्तांमधलं वृत्त आहे नववधू 16. ह्याची विभागणी बघून घ्या. 2 अधिक 8 अधिक 6 2 अधिक 8 अधिक 6 8 अधिक 8 अशी याची विभागणी येते. ओळीतली विभागणी याची फरक पडतो. आणि प्रसिद्ध उदाहरण नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते फिरते. कळे मला तू प्राण सखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी. तुझं वाचुनी संसार फुका जरी, मन जवळ यावया गांगरते. हे जे नववधू हे गाणं आहे रेकॉर्डेड आणि त्याच्यावरूनच हा वृत्ताचा प्रकार आपल्याला बघतो. कविवर्य भा. रा. तांबे यांचं नववधू प्रिया मी वावरते. आणि प्रत्येक ओळीतली मात्रांची जी विभागणी आहे ती फरक आहे. पहिली ओळ 2 अधिक 8 अधिक 6, दुसरी 2 अधिक 8 अधिक 6, तिसरी 8 अधिक 8, चौथी 8 अधिक 8, पाचवी 8 अधिक 8, लास्ट 2 अधिक 8 अधिक 6. त्यानंतर प्रणयप्रभा. प्रणयप्रभा आणि नववधू ही दोन्ही वृत्त जवळजवळ सारखी, फक्त प्रणयप्रभेच्या शेवटच्या चरणात 16 ऐवजी 14 मात्रा आहेत. बाकी विभागणी सेम. ह्याचं उदाहरण किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी, खोल नदीतून कापीत पाणी, मत्स्य धावतो चौबाजूनी, घारच अथवा फिरते गगनी, हुबे हुब हे त्याच परी. त्यानंतर भृंगावर्तनी समजाती जीवनलहरी 12 मात्रा 6 6 अशी विभागणी आहे. उदाहरण नगरातील सदनांतुनी लखलखती लाख दिवे, क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे. अशा पद्धतीने हा जर आपण तक्ता जर पाठ केला तर निश्चितच याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे.
अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, छंद आणि अभंग, विशेषतः मात्रावृत्त त्यांची उदाहरणं आणि अक्षरगणवृत्त त्यांची उदाहरणं असा हा तक्ता या व्हिडिओमध्ये फक्त आपण घेतला आहे. इन डिटेल स्पष्टीकरण घेतलेलं नाही, पण हा तक्ता फार महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे. तेव्हा हा तक्ता निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतलात आणि व्यवस्थित पाठ केलात तर अनेक प्रश्नांची उत्तरं ह्यामार्फत आपल्याला मिळणार आहेत. तुम्हाला निश्चितच हा तक्ता उपयोगी येईल ह्याची मला खात्री वाटते. आपण इथे थांबूया. व्हिडिओ आवडला तर निश्चित चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.